आता महाराष्ट्रभरात एकच टेन्शन आहे की गणपतीचं डेकोरेशन करायचं काय। आणि आम्ही सगळे गणपती डेकोरेशन शॉपिंगसाठी आलो आहे। सो आम्ही जातो आहे गणपतीचं डेकोरेशनचं शॉपिंग करायला। मी आता एक सिरीज बनवणार आहे गणपती डेकोरेशन याच्या घरचा, आणि तुम्हाला फुल म्हणजे स्क्रॅचपासून बघायला भेटेल की काय काय आम्ही मस्ती करतो, कसं डेकोरेशन करतो आणि शॉपिंगमध्ये काय काय घेणार आहे ते पण। चलो बाय। तो आम्ही स्टेशनवर आलो आहे आणि आता शॉपिंगला सुरुवात करू। पुढे बघा, आम्ही इथून चालत चाललोय गाईस, कारण तो इथंच ऑप्शन। कुठे चाललोय आता? रविवार पेठ। ओके। रविवार पेठ तिथे काय काय भेटतं? आता गेल्यावर शूज बघ गाईस, आता गेल्यावर आपण बघूया काय काय भेटतं। असं फ्लिप करणार का व्हिडिओ? फ्लिप नाही, स्टेबिलिटी चालू केली का? हो। तो गाईज, जसं की तुम्हाला माहिती आहे आता आम्ही चाललोय रविवार पेठ, आणि जायचं कसं हा सांगणार आहे। दगडूशेठच्या इथून राईट घ्यायचा, स्ट्रेट जायचं, ज्याला हुतात्मा चौक म्हणतात। तिथून समोर एक मंदिर दिसेल, मंदिर दिसल्यावर पण स्ट्रेट जायचं। पाचोड्या विठ्ठलाचं मंदिर आहे गाईस, आणि असे डिस्को लाईट पण दिसतात जे आमच्या तोंडावर चमकतात। गाईस, लाईट खरं चांगलं खूप लो येते लाईटीची गल्ली, आणि ही जी आहे तिला लाईटीची गल्ली म्हणतात। नाही, ठीक आहे, असू दे। आणि अजून एक ब्लॉगिंग सुरू आहे इथे। टर्न स्टोन्स घेतलेत ना, मला 100% गॅरंटी आहे मी सेकंड टाइम आली तरी मला येता येणार नाही आहे। हो, तुला काय वाटतं? गाईज जरूर विजिट करा। नाही, मी हे म्हणत होते, मी हे सांगितलं की मी सेकंड टाइम आली तरी मला जाता येणार नाही कारण एवढे टर्न्स घेतलेत। असं नको काय, मी तो 4th टाइम येतोय तरी मला जाऊन देत नाही। तो गाईज ये होत आहे, पण इथे खूप सारे आणि गर्दी पण बघू खूप शकता। आहे। सो आम्हाला जी पट्टी हवी होती ती सध्या नाही भेटली, सो आम्ही दुसरीकडे आता जातोय। आता आम्ही टर्न विसरलो, बट हे बालाजी सध्या सगळीकडे गणपती डेकोरेशनच लागलेलं आणि इतकं सुंदर सुंदर डेकोरेशनचं लावलेलं आहे ना। बोनी झाली आहे ही एक गोष्ट आम्ही घेतली। 50 आणि 30 एवढ्या ट्रॅफिक मधून रस्ता काढत काढत आम्ही चाललोय। स्ट्रगल इज रियल। कुत्रे का पट्टा। अरे काय मग, कसं वाटतंय? भारी वाटतंय गाईज, खूप भारी आहे इथे। दुसरी बोनी झाली, आम्ही घेतले वस्तू पण घेतली आहे, चिकटपट्टी। डेकोरेशनचं सर्व सामान बाकी आहे, पण डेकोरेशन ज्याने चिपकवणार आहेत ते सगळं घेतलंय, एक्स्ट्रा घेऊन झालंय ते। काही काहींची तोंड पण चिपकायची ना गाईज, तिचं तोंड पण चिपकवलं जाणार आहे। एक टेप एक्स्ट्रा घेतलाय आम्ही। पॉइंट बोलली, पॉइंट बोलताना केवढं तोंड उघडलं तू, ऐक ना। सगळे फुलांचे मार्केट शोधतोय, म्हणजे फुलं घ्यायला। भरपूर फिरलो आणि फायनली एका ठिकाणी आलोय, आणि पाऊस पण सुरू झालाय। तो आता जवळजवळ 9 वाजले आणि आम्ही बघा पाऊस आलाय।
आहे म्हणून आम्ही वेट करतोय आणि आम्हाला अजून पण काहीच नाही भेटलं, फक्त टेप सोडून. आणि आता हा फुलं घेतली आता आमची आर्ग्युमेंट पण होणार आहे थोड्या वेळात, व्हाईट और ब्राऊन ब्राऊन बिकॉज ॲस्थेटिकला मॅच झालं पाहिजे. आणि व्हाईट एस्थेटिक्सला मॅच नाही करत आहे आमच्या डेकोरेशनमध्ये, कारण सगळं ब्राऊन आहे. सो आता आम्हाला दादाला बनवायला लागेल की व्हाईट नको. लेट सी काय ते होतं. काम तुमचं आहे. ॲक्च्युली आता वहिनीचं काम आहे पुढे. आपण वहिनीचं मनोगत ऐकूया. कसं वाटतं? छान होतं, इंटरेस्टिंग. मी फर्स्ट टाईम असं डेकोरेशनसाठी असं शॉपिंग करते. काय वाटतं तुमचं बॉम्बे व्हाईट का आमचं? मी फिरलीच नाही ना बॉम्बेमध्ये डेकोरेशनसाठी, सो ऑब्विसली पुणे. येस ॲक्च्युली जे हवं आहे ते भेटत नाही आहे. निराशा. काय बोलतात त्याला? बोहरी गल्ली. बोहरी गल्ली. याचा राज सांग ना प्लीज. हां हां, प्लीज प्लीज. टूर गाईड. याच्यासाठी नेक्स्ट ब्लॉग बघा, कारण त्यालाही नाही माहिती. बोहरी गल्ली बघा. आम्ही आता कार्डबोर्ड शोधतोय. खरं नाही कळालं आम्ही कुठून स्टार्ट केलं आणि कुठपर्यंत आता आलोय. सो आम्ही फिरून फिरून थकलो, मग आता वडापाव करतोय. तुम्हाला पेट पूजा झालं आणि आता परत आम्ही शोधायला सुरुवात केली. आता रात्रीचे 9:30 वाजले आणि आम्हाला जे हवं आहे ते काही भेटत नाही आहे. बरेच दुकानं आता वाइंड अप करतात. काय वाटतं तुला, आपल्याला भेटेल का आज? काहीच आम्ही फक्त चिकटपट्टी घेतली आहे, डबल साइडेड टेप, एक मंदिराला वरती लावायला एक कळस आणि फुलं, बस. बाकी नराशाच घेऊन आले सगळीकडून. सॉरी, निराशा नॉट नराशा. आय होप आम्हाला आज जे हवं आहे ते भेटेल, कारण आम्ही खूप कष्ट घेतले. सगळे दुकानं बंद होत आहेत आता. भेटून जाऊ द्या. फायनली असं वाटतंय की या शॉपमध्ये भेटत आहे, बट बघू काय होतं. फायनली आम्हाला भेटलंय. ये आफ्टर अ लॉट ऑफ स्ट्रगल. आणि स्वस्तात मेन म्हणजे. चलो आता आय होप आम्ही आता घरी जाऊ. सो आमचं फिरून झालं आहे, आम्ही परत मेट्रो स्टेशनवर आलो आहे आणि आम्ही आता घरी निघालो. आम्ही सामान खूप घेतले, नाहीच्या बरोबर. सामान मी तुम्हाला सांगते, सामान आम्ही काय काय घेतलं. एक ते थर्मोकॉलचं घेतलं आहे बॉर्डर टाईप, त्यानंतर दुसरं डबल टेप्स आणि टेप्स आणि फ्लावर बाक्स, तेवढंच घेतलं. आणि आमची गणपती डेकोरेशन शॉपिंग संपली तर नाही आहे, अजून बरंच काही गोष्टी लागणार आहे ज्या आम्ही मे बी परत येऊ घ्यायला. आणि हे इथे काय चाललं आहे, एक्सक्यूज मी, बॉटल चलो पाणी प्या. आम्ही दादाला बघायला जातोय बिकॉज दादा अजून आला नाही. व्हॉट, दादा आला आणि खाली उतरून बघतोय, जाते उतर. येस यू कॅन. बाई त्या दादात मी पडायची. उतर ना. इथे एक वेगळं ब्लॉगिंग सुरू केलं हिने आणि हा उलटा चढतोय, म्हणजे काय बोलणार आता, नो वर्ड्स. फायनली दादा आला. सो आता सामान भेटलंय, आता 10 वाजले, त्यामुळे दुकानं पण खूप बंद होतं आणि आम्ही आता स्टेशनवर आलो आहे परत जायला. आता उद्या आम्ही कार्डबोर्ड जमा करणार आणि उद्यापासून तयारीला सुरुवात. आणि मग तुम्हाला डेकोरेशनचा ब्लॉग पाहिजे का सांगा, प्रत्येक डेचा. नसेल हवा तरी पण तो भेटणार आहे. ये बसायला जागा भेटली आम्हाला. सो मग तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. डेकोरेशन झाली आहे थोडंफार, त्या थोडंफारमध्ये चिकटपट्टी आणि टेप जास्त आहे.
सांगायची गरज नव्हती, ते ऑलरेडी माहिती आहे त्यांना. ते ऑलरेडी माहिती आहे त्यांना. बाकी आपण तर हँडमेड करणार आहे ना सगळं. आम्ही सगळं हँडमेड करणार आहे. अरे तर व्हिडिओ आवडला असेल तर अरे यार कुठे 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 लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. चला मेट्रो आली आहे, सो आम्ही आता